जय भीम, नमो बुद्धाय। पुन्हा एकदा बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जरी आपलं वाचन चालू असलं तरी बुद्धांचा धम्म हा इतका सोपा नाही आहे की तो सहजासहजी आपल्याला समजेल, परंतु मी तो माझ्या पद्धतीने सोपा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। बऱ्याच गोष्टी यामध्ये अशा असतात की त्या मलाही समजणं खूप अवघड जातं। त्याची जी शब्द जे आहेत किंवा जी भाषा जी आहे, काही पाली भाषेतले शब्द आहेत ते खूप अवघड होतात मलाही तुम्हाला सांगायला। म्हणून मग मी कधी कधी असं करत असते की थोडंसं वाचन करते आणि काही त्याच्यातून अंदाज लावून किंवा त्यातले काही शब्दांचा संग्रह एकत्र करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते सोप्या पद्धतीने। आता आजचा जो भाग आहे तर त्या भागाचं नाव असं आहे की विविध तत्वाच्या संयोगाने निर्मित वस्तू अनित्य आहे यावर विश्वास म्हणजे धम्म। म्हणजे याचा अर्थ असा होतो की अनित्य म्हणजे हे जे जग आहे हे नश्वर आहे, यामध्ये कुठलीही गोष्ट ही एका ठिकाणी राहण्यासाठी आलेली नाहीये। ती गोष्ट कधी ना कधी तिचा नाश होणार आहे आणि यालाच आपण धम्म म्हणतो। या गोष्टीचा असा अर्थ होतो, परंतु ते वाचताना किंवा त्याचा अर्थ लावताना मला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागला की याचा नेमका अर्थ काय होतो आणि मग तो नंतर माझ्या लक्षामध्ये आला। तर चला इथून पुढचा भाग आपण बघूया। बुद्ध असं म्हणतात की हे जग जे आहे तर ते नश्वर आहे आणि ते अनित्य आहे। अनित्य म्हणजे नश्वर, म्हणजे ते तसंच राहत नाही तर ते हळूहळू त्याचा नाश होत जातो। याचं उदाहरण मी माझ्या पद्धतीने देते की आपण जर एखादं सुंदर फूल घेतलं तर ते तसंच राहील का? नाही, ते काही दिवसांनी ते सुकणार आहे, कोमेजणार आहे, ते वाळून नंतर त्याचं विघटन होणार आहे। त्या ठिकाणी अजून दुसरी कोणती वस्तू घेतली, समजा एखादं झाड आहे ते बऱ्याच वर्षापर्यंत राहतं परंतु त्याचाही काही दिवसांनी नाश होतो। आपण लोखंड बघितलं, आता ते एवढं टणक असतं, मजबूत असतं जेव्हा ते नवीन असतं, परंतु कालांतराने त्यालाही गंज चढत जातो आणि त्याचाही नाश होत जातो। म्हणजे ह्या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये की ती निरंतर राहणारी आहे, तिचा नाश हा होतच असतो। आणि या अनित्याचे काही प्रकार बुद्धांनी सांगितलेले आहेत। नित्य ज्या वस्तू असतात की ज्या नश्वर असतात, या वस्तू अनेक तत्वांनी बनलेल्या असतात, म्हणजे त्या कधीही एका तत्वाने बनलेल्या नसतात। त्यामध्ये प्राणी मात्र हे सुद्धा नश्वरच आहे। ती वस्तू असेल तर ती अशी स्वतंत्र तिचं काही अस्तित्व नसतं, ती काहीतरी हेतूने बनलेली असते किंवा तिच्यामध्ये इतर काही गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा ती एक वेगळी वस्तू तयार होत असते। आणि जेव्हा ह्या वस्तू असतात त्या जेव्हा वेगवेगळ्या होतात तेव्हा मग तिचा नाश होत असतो। आणि प्राणी मात्रांची काया म्हणजे शरीर जे आहे हे सुद्धा वेगवेगळ्या तत्वांनी बनलेलं आहे। त्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांनी मानवाचं जे शरीर आहे ते बनलेलं असतं। आणि जेव्हा हे शरीर त्या त्या तत्वामध्ये विलीन होतं त्यावेळेस आपला मृत्यू होतो किंवा आपलं जे शरीर आहे त्याचा नाश होतो। आणि म्हणूनच अनेक तत्वांनी ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहे तर त्यांचा नाश हा निश्चित आहे। आणि याचा अर्थ असा आहे की मनुष्य जो भूतकाळामध्ये होता तो तसाच वर्तमान काळात राहत नाही, त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत असतात। आणि भविष्य काळात जसा असतो तर तसाच तो भूतकाळामध्ये होता का? तर अजिबात नाही, यामध्ये नेहमी काही ना काही बदल होत असतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मनुष्य प्राणी हा निरंतर परिवर्तनशील असतो। म्हणजे मागच्या वर्षी तो जसा होता तसा ह्या वर्षी आहे का? नाही, त्याच्या वयामध्ये अंतर झालेलं असतं किंवा इतरही त्याच्या गोष्टी बदललेल्या असतात। म्हणजेच जीवनामधले कोणतेही 2 जे क्षण असतात तर ते सारखे नसतात, त्यामध्ये बदल असतो, परिवर्तन असतं। याचा अर्थ मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जाणार आहे, हे तर माणसाला समजतंय की त्याचं विघटन होतं, परंतु जिवंत असताना परिवर्तन होत असतं, तो घडत असतं, हे समजून घेणं ते सोपं नाही। आणि याला बुद्धांनी उत्तर दिले की हे शक्य आहे, कारण सगळं जे आहे तर ते परिवर्तनशील आहे, बदलणारं आहे। आणि पुढे चालून या अनित्यवादाच्या सिद्धांतांनी शून्यवादामध्ये रूपांतर धारण केले। शून्यवाद म्हणजे या ऐहिक जगी जे काही आहे ते प्रतिक्षण परिवर्तनशील आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला परिवर्तन त्याचं होत आहे। आणि या शून्यतेमुळे सर्व काही शक्य आहे हे फार थोड्यांना उमजते। जर वस्तूंची ही जर परिवर्तनशील जी क्रिया आहे ही जर झाली नसती तर संपूर्ण जी प्रगती आहे ती थांबली असती। आणि आपण जर विचार केला की माणसाला जर मरण नसतं, म्हणजेच त्याला जर परिवर्तन नसतं तर काय झालं असतं? एका स्थितीमध्ये माणूस कायमस्वरूपी राहिला असता आणि मग प्रगती झाली नसती। आणि शून्य म्हणजे अभाव, शून्य म्हणजे रिक्तता,
असे मानले असले तरी मोठी अनवस्थता उत्पन्न झाली असती, परंतु असे झाले नाही. शून्य हा आशयघन बिंदू समान आहे, त्याला अस्तित्व आहे पण लांबी रुंदी नाही आणि सर्व वस्तू अनित्य आहे, हाच बुद्धांचा सिद्धांत आहे. आणि मग या सिद्धांताचा बोध काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे लक्षात घ्यायचं की सर्व वस्तू ज्या आहेत त्या अनित्य आहे. कोणत्याही वस्तूची आसक्ती बाळगायची नाही, म्हणजे कुठल्याही वस्तूचा मोह नाही करायचा किंवा कुठल्याही वस्तूवरती प्रेम करायचं नाही किंवा कुठली वस्तू तिच्या मोहामध्ये पडायचं नाही. मग ती कशाची असेल, धनसंपत्तीची असेल किंवा मुलांची असेल किंवा एखाद्या वस्तूची असेल, प्राणीमात्रांची असेल. हे जग जे आहे हे नश्वर आहे, हे नेहमी लक्षामध्ये असू द्यावं. आणि हीच खरी बुद्धांची शिकवण आहे. आता आपण बघणार आहोत की कर्म हे मानवी जीवनाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. यावरती धम्माचा जो आहे तो विश्वास आहे. या जगामध्ये अशा बऱ्याच घटना आहेत की ज्या एकाच पद्धतीने चालतात, एकाच व्यवस्थेमध्ये चालत असतात. जसं काही आकाशामध्ये जे आहे तर चंद्र, तारे, सूर्य हे जे आहेत तर ते त्यांच्या पद्धतीनेच आपल्या जागा बदलत असतात किंवा त्यांच्या पद्धतीने ते चालत असतात. त्याच पद्धतीने ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हेही आपल्या पद्धतीने ते येत असतात आणि जात असतात. तसेच झाडांचं, फळांचं आहे. बीजापासून आपण जे बघतो तर झाड तयार होतं, त्याच्यापासून फळ तयार होतं. यांची ही क्रिया जी आहे ती चालू असते आणि यालाच बौद्ध परिभाषेमध्ये या व्यवस्थेला नियम असे म्हटलेले आहे. आणि जसे यांचे नियम आहे तसे मानवामध्येही नियम आहे, मानव समाजामध्येही नियम आहे, नैतिकतेचे नियम आहे. आणि ज्या लोकांचा ईश्वरावरती विश्वास आहे तर याचं उत्तर ते अगदी सोप्या पद्धतीने देतं. या जगाची निर्मिती जी आहे ती ईश्वराने केलेली आहे. हे जग जे आहे ते ईश्वर निर्मित आहे. या जगाचा सृष्टीकर्ताच हा ईश्वर आहे. आणि त्यांच्या मते ईश्वर निर्मित जे भौतिक नियम आहे हे मानवाच्या कल्याणाकरिता बनवलेले आहेत आणि ईश्वरच याचा रचयिता आहे. जे लोक ईश्वराला मानतात त्यांची विचारसरणी अशी आहे. आणि मग जर ईश्वर जर निर्माता आहे, ईश्वरच जर या सृष्टीचा जर निर्माण करता आहे, मनुष्य जर ईश्वराच्याच जर नियमांचे पालन करून जर सुखी होणार असेल तर मग ही जी अराजकता जी माजलेली आहे, बाहेर जे काही विनाश होत आहे, तर मग हे का होत आहे. आणि असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मग त्याची व्याख्या थोडी बदलण्यात येते. आणि मग ही गैरसोय दूर व्हावी यासाठी या सिद्धांतामध्ये त्यांनी थोडीशी सुधारणा केली. ते म्हणतात, सृष्टीने ईश्वराच्या इच्छेने आणि मार्गदर्शनाने आपले कार्य जे आहे ते चालू केले, हे पण सत्य आहे. परंतु हे जरी सत्य असले तरी ईश्वराने एकदाच शक्ती प्रदान केली आहे. हीच शक्ती सृष्टीच्या समस्त क्रियाशीलतेचे मूळ आहे. म्हणजे कितीही काही घडलं, कितीही अराजकता जरी माजली असेल तरी पण ही जी क्रिया आहे तर ही ईश्वरीय शक्तीचीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग नंतर ईश्वराने सृष्टीला स्वतंत्र सोडून दिले. म्हणजे यातून त्यांनी पळवाट काढलेली आहे की समजा ती अपयशी जर ठरली तर तो सृष्टीचा दोष आहे, ईश्वराचा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो सिद्धांत आहे यामध्ये जरी सुधारणा केली तरी पण याची गैरसोय काय दूर होऊ शकली नाही. फक्त ईश्वराला उत्तरदायित्वापासून मुक्ती मात्र त्यांनी मिळवून दिली आहे. आणि याच प्रश्नांना बुद्धांनी जे उत्तर दिलेले आहे ते मात्र खूप भिन्न आहेत. त्यांचे उत्तर साधे सरळ आहे की या विश्वाची जी नैतिक व्यवस्था ही कर्म सिद्धांतावरती आहे, कर्म नियमांमुळे विद्यमान आहे, कर्म नियमांमुळे नियंत्रित आहे, नियमित आहे, ईश्वरीय इच्छेमुळे नाही. या प्रश्नांना बुद्धाचे उत्तर हे असे आहे. आणि बुद्धांच्या मते कुशल आणि अकुशल ही व्यवस्था जी आहे तर ती मानवाधारित आहे, अन्य कोणावरही ती आधारित नाही. आणि कर्म म्हणजे मानवीय कृती आणि त्याचे परिणाम आहेत. जर नैतिक व्यवस्था जर अकुशल जर असेल तर माणूस अकुशल कार्य करत असतो असा त्याचा अर्थ होय. जर नैतिक व्यवस्था कुशल असेल तर माणूस कुशल कर्म करतो. आणि कर्म म्हणजे मानवीय कृती किंवा त्यांचे परिणाम. जर नैतिक व्यवस्था अकुशल असेल तर माणूस अकुशल कार्य करतो आहे असा त्याचा अर्थ होय. जर नैतिक व्यवस्था कुशल असेल तर माणूस कुशल कर्म करतो आहे असा त्याचा अर्थ होय. आणि कर्माचा सिद्धांत प्रतिपादित करून बुद्ध जे सांगायचे होते ते हे होते की कर्माचा परिणाम कर्मापाठोपाठच होत असतो. ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मापाठोपाठ कर्माचा परिणाम येतो.
हाच कायदा आहे आणि हाच नियम आहे. कुशल कर्माचा कुशलच परिणाम येतो, यापासून कोणी वंचित राहू शकत नाही. आणि अकुशल कर्माचा परिणाम अकुशलच येतो, त्यापासून कोणाची सुटका नाही. आणि म्हणूनच बुद्धांचा उपदेशच असा आहे की कुशल कर्म करा, अकुशल कर्म तुम्ही करू नका. कुशल कर्मामुळे नैतिक व्यवस्थेचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. ज्या क्षणी आपण कर्म करत असतो कुशल अकुशल, त्याचे परिणाम हे आपल्याला लगेचच येत असतात. आणि या दृष्टिकोनानुसार कर्म हे दिष्ट धम्मदेशनीय कंब म्हणजे तत्काल फलित होणारे कर्म असते, किंवा उपपज्य वेदनीय कंब म्हणजे दुरांतवे म्हणजे उशिरा फळ भेटणारे असते. तिसरं जे आहे अपरोपरीय वेदनीय कंब म्हणजे अनिश्च फळ, जे फळ अनिश्चित आहे. कर्म हे आहोसी कर्म या वर्गावर येऊ शकते. आहोसी कर्म म्हणजे ज्याचा काहीही विपाक नाही, विपाकचा अर्थ परिणाम आहे, ज्याचा काहीही परिणाम नाही असे कर्म. यात असे कर्म जे एवढे दुर्बल आहे की त्याचा काही परिणाम नाही, किंवा असे कर्म की ज्याचा विपाक ज्यावेळी व्हावयास हवा त्यावेळी अन्य सबळ कर्माच्या विपाकाची बाधित होतो, अशा सर्व कर्माचा अंतर्भाव होतो. आणि कर्म सिद्धांतामध्ये असे आहे की जो कर्म करतो कधी कधी त्याचे फळ हे त्यालाच भोगावे लागते असे नाही, तर ते कधी कधी दुसऱ्यालाही भोगावे लागते. माणूस येतो आणि माणूस जातो, परंतु विश्वाची नैतिक व्यवस्था मात्र विद्यमान असते. तद्वतच कर्माचा नियमही विद्यमान असतो. हाच नियम या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. आणि याच कारणास्तव बुद्धाच्या धम्मात नैतिकतेला ईश्वराचा पर्याय म्हणून स्थानापन्न करण्यात आले आहे. विश्वास नैतिक व्यवस्था काही विद्यमान आहे, कशी नियंत्रित आणि नियमित आहे या प्रश्नाला बुद्धाचे उत्तर असे साधे सरळ व आशावादी आहे. आणि तरीही या सिद्धांताचा खरा अर्थ समजून न घेता बऱ्याच वेळा याचा चुकीचाच अर्थ समजून घेतला जातो. नियमांच्या सिद्धांताचा संबंध जो आहे तो विश्वाच्या सामान्य नैतिक व्यवस्थेशी आहे. कर्म नियमांच्या या सिद्धांताचा संबंध व्यक्तिविशेषाच्या सद्भाग्याशी आणि दुर्भाग्याशी नाही. या सर्व कर्म नियमांच्या सिद्धांताचा संबंध विश्वात नैतिक व्यवस्था विद्यमान राखणे आणि तिचे नियमन आणि नियंत्रण यांच्याशी आहे. याच कारणास्तव कर्म नियमांचा सिद्धांत धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि आपल्या धम्मामध्ये कर्माला त्यामुळेच खूप मोठी मान्यता आहे. आपण आता धम्म बघत होतो. धम्मामध्ये आपण जीवन पवित्र कसे राखणे, त्यानंतर जीवनाचं पूर्णत्व प्राप्त करणे, त्यामध्ये 10 पारमिता पण आपण बघितल्यात, तृष्णा त्याग आपण बघितला, त्यानंतर वस्तूंचं अनित्य जे आहे ते आपण बघितलं, आणि कर्माला धम्मामध्ये काय स्थान आहे हे आपण बघितलं.